जय गजानन मंडळी. गजानन महाराजच्या कृपेने तुमच्या जीवनात सर्व आनंदित घडो आणि तुमच्या मनातल्या इच्छा सर्व पूर्ण हो. हॅलो, मी आहे पूजा पाचोरे आणि MP हाऊस क्वीनमध्ये आपलं स्वागत करीत आहे. आजचा ब्लॉग असा आहे की कालचं ते सर्व काही शूट केलेलं होतं. काल माझी तब्येत आहे ना खराब होती. हे वातावरण चेंज झालं, मला सायनस असल्यामुळे वातावरण चेंज झालं ना तर माझी तब्येत खराब राहते आणि काल मी ब्लॉग बिलकुल नाही टाकला. याच्यासाठी मी माफी मागते तुमची. मार्केटमध्ये आले होते, भाजीपाला वगैरे सगळा संपला होता ना. सकाळी कशी लेकरांच्या टिफिनची घाई असते, त्याच्यामुळं म्हटलं काही संपलं लेकरांच्या आवडीचं. त्यांना जास्त चवणे राहतात ना जेवायचे हे ते. इथे हे भैया म्हणत होते की तुम काय का शूट कर रहे हो. म्हटलं आम्ही त्याचं करत असतो. तर मग त्यांनी मला मोबाईल दिला आणि चॅनल त्यांनी सबस्क्राईब करून दिले. जेवण वगैरे झालं होतं आणि म्हटलं काय करू, घरात बसून कंटाळा आला होता. सगळे काम झाले होते ना, ग्रहण करायचं नव्हतं. सगळ्यात पहिले सगळं करून ठेवलं होतं. आयुनी किती छान व्यवस्थित बॅलन्स सांभाळलेला आहे आपलं. मी किती पण हे करायची कोशिश करते पण माझ्याकडनं होतच नाही. गार्डन मध्ये आलो होतो. आयु बघा किती व्यवस्थित बॅलन्स करून, मी हे इतके वेळा करायची कोशिश केली पण माझ्याकडनं होतच नाही. आयुष बरोबर करतो. आयुष बरोबर तिथं उभा राहतो. त्याचं वजन जास्त पण असलं ना तरी त्याला व्यवस्थित बॅलन्स करता येते. मला तर बिलकुलच येत नाही. आणि हे बघा, हे पण हे तिथं वर्कआउट करत होते. त्यांना पहिले आम्ही यायचो ना उन्हाळ्यामध्ये तर कसं करायची आता ते आता सुटली. ती आता येत होतं पहिले इथे उन्हाळ्यामध्ये, तेव्हा गरमीच्या सुट्ट्या चालू होत्या ना तेव्हा येत होतो. तर तेव्हा कसं चांगलं पण वाटत होतं. आता बरसात पाण्याचे दिवस आहे. वो हाथ छोड़ के करो, आयु जैसा पूरा बैलेंस आता है क्या? आयु कर, इतनी स्पीड से मत कर बेटा, तेरे हाथ पैर दुखेंगे ना. बहुत दिन बाद कर रहा है ना, बहुत दिन बाद कर रहा है ना, तो इतनी स्पीड से मत कर. थोड़ा धीरे धीरे कर, फिर पैरों में दर्द हो जाएगा नहीं तो. छान थंड थंड वाटत आहे सगळीकडं. मस्त पाणी इतकं झालेलं आहे ना. एरोप्लेन बघा इतकी जवळून घेतली होती ना की काय सांगू, बिलकुल डोक्यावरूनच गेली. आमच्यात इतकं नवाई वाटते ना एरोप्लेनची. एरोप्लेन आयु म्हणत होता की मम्मी घर पे अच्छा नहीं लग रहा, चलो ना आपण काही बाहेर जाते. पण आम्हाला यायला इतका उशीर झाला. म्हटलं चल गार्डन मध्ये जाऊ आपण, मस्त तिथं थंडी थंडी हवा घेऊ आणि घरी जाताना जलेबी वगैरे घेऊन जाऊ गरम गरम मस्त थंडीमध्ये. पण काय करा, आमचं नशीब इतकं फुटकं, आम्हाला यायला इतका उशीर झाला ना तर ते भाऊ सगळ्यांना हाकलून द्या लागले की निघा आता, लेट टाइम झालेला आहे, चला बंद होने का टाइम हो गया, चलो घर. फायनली मग आम्ही बाहेर जास्त वेळ नाही थांबलो, आम्ही निघून आलो मग बाहेर. मग आम्ही बसलो बाईकवर आणि निघालो जलेबीसाठी. कोणतं दुकान उघडं आहे कुठं नाही. चला एक दुकान सापडलं आम्हाला. लेट हो गया ना हम लोग. 40 की हो रही, दे दो. जाऊ द्या, जेवढी भेटली तेवढी बस झाली. सगळ्यांनी 2-2 पीस बी खाल्ले तर लई मोठी गोष्ट झाली. आणि बघा इथं नाही का रात्री शूटिंग चालू होती. हे जिजामाताचं स्टॅच्यू आहे 3 फुलिया, तिथं शूटिंग चालू होती रातची. मी बी त्यांना म्हटलं की आपण बी कुठं जाऊ ना तर रात्रीच काढू, कारण की सकाळी आहे ना मला खूप लाज वाटते शूट करायची. मी समोर समोर चलती आणि माझी बहीण मागून माझा व्हिडिओ काढते ना तर लोक तिला म्हणतात की पेपरात येणार आहे का. K for kite, L for M for mango, N for net. जोर बजाता आया बाज, पानी लेके आया बाज, बिजली भी चमकाया बाज, आओ राजा रानी का दर, आए बादल आए बादल. सकाळी उठले, त्याच्यानंतर मग लेकरांचा टिफिन बनवायचा होता. मग काय करू, पटकन काय टिफिन बनवायचं म्हटलं तर पटकन डोळ्यासामने आलूचीच भाजी दिसती. लेकरांना आवडती बी, त्यांची फेवरेट असती म्हणून फटाफट आलू वगैरे कापले
आणि फटकन म्हटलं, श्री म्हणतच होता, मम्मी मेरे को जीरा मोहरे के आलू पोछा ना. आलू कापले, कणिक भिजवलं, आलूला फोडणी दिली आणि मग त्यांचा लेकरांचा टिफिन बनवला आणि त्यांचा टिफिन वगैरे पॅक वगैरे करून, शाळा काय बाजूलाच आहे, जवळच आहे, जास्त दूर नाही ना, त्याच्यामुळे 9 वाजता लंच होत असतो. त्याच्यामुळे मी फटकने टिफिन रिया घेऊन जात असते हमेशा त्याचा टिफिन. आणि जवळ असल्यामुळं रिया घेऊन जाते, नाही तर दूर असल्यावर कसं काय नेलं असतं. आणि श्राद्धचा दुसरा दिवस होता आणि त्यांना भोग लावला श्राद्धसाठी. आणि आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये फक्त ज्या दिवशी दिवस असतो ना तिथे त्या दिवशी. आणि इथे कसं 16 दिवस त्यांचा, कारण की म्हणतात की धर्तीवर ते 16 दिवस येतात ना, त्याच्यामुळं त्यांना 16 दिवस काही ना काही आपण आपल्या घरात जे बी काही असो, आपण जे पण खातो, जे जरूर नाही की चांगलं, जे पण आपल्याला करायचं, आपण जे खातो ते त्यांच्यासाठी भोग लावायचा. 16 दिवस ते धर्तीवर असतात आणि 16 दिवस म्हणतात ना, त्यांची पूजापाठ केली तर आपल्या लेकरा बाळांना ते आशीर्वाद वगैरे देऊन जातात. आणि मनाभावाने ते आशीर्वाद देतात, मनाभावाने त्यांनी आशीर्वाद दिला आपल्या घरच्या बड्याबुड्यांनी, तर आपली जिंदगी बी चांगली जाते आणि आपल्या लेकरांवर बी कधी दुःख दर्द दरिद्रता येत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी 16 दिवस जे पण काही तुमच्या घरात बनत असेल ते सगळ्या 16 दिवस त्यांना द्या. आणि नाही पण काही झालं तर गुळ आणि घीचा निवद बी तुम्ही होम धूपवर सोडू शकतात. त्यांनी पण ते फक्त वासाचे भुकेले आहे आणि कशाचेच नाही आहे. चला मग, व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा. असाच मी साधा भाधा व्हिडिओ काढते. सध्या मला इतकी प्रॅक्टिस नाही आहे, पण तरी पण मी कोशिश करते. काही काही गोष्टी मी अटकती सुद्धा बोलताना. आणि तुम्ही म्हणत असतान की अर्धी हिंदी बोलती, अर्धी मराठी बोलती, काय करावं. मी महाराष्ट्राची राहणारी आहे, माझ्या मम्मीकडची भाषा माझी मराठी आहे आणि इथं येऊन मला कमसे कम 15 एक वर्ष झालेली आहे. त्याच्यामुळं माझ्या तोंडावर हिंदीच लँग्वेज येते. त्यामुळे काही शब्द माझे हिंदीचे येतात आणि काही शब्द माझे मराठीचे येतात. पण मी कोशिश करते की माझी जी मातृभाषा आहे मी त्याच भाषेत व्हिडिओ काढा. पण कसे इकडच्या आमच्या आजूबाजूच्या लोकांना समजत नाही ना, ते म्हणतात की व्हिडिओ तर आम्ही बघतो, पण तू व्हिडिओमध्ये काय बोलती ते काय मला समजत नाही. तर मग याच्यामुळे काही काही व्हिडिओ मी हिंदीमध्ये पण काढेल आणि काही मराठीमध्ये बी. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा असाच मला सपोर्ट असू द्या. धन्यवाद.